अच्छा, मला एक सांगा की किती महिन्यांपासून ही तयारी चालू आहे आणि आजचा दिवस जो आपण वाट बघत होतो, तुम्ही, मी, आम्ही सगळेच, आज काय वाटतं तुम्हाला? आमची फिजिकल तयारी आहे 2 महिन्यापासून, पण वैचारिक तयारी आमची वर्षभर असते. सगळेजण जिम वर्कआउट करतात, मैदानी वर्कआउट करत असतात, फक्त हा दिवस उजळण्यासाठी आणि प्रत्येकजण उत्साहित असतो 7 थर 8 थर 9 थर लावण्यासाठी. आणि आम्ही वर्षभर हे विचार आमच्या मनात घोळावत असतात. एक तर एक गेली 18 वर्ष आमची ही 8 थराचं स्वप्न आहे, ते यावेळेला आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत. आणि हे आमचे प्रशिक्षक आहेत राजू आगरे, यांचे शिकवण मुलांना एवढी 1.5 महिन्यापासून एवढी व्यवस्थित चालली की त्यांनी प्रत्येक मुलाला स्वतः जाऊन ज्या जागेवरती उभं राहायचं कसं. कोणत्या अंडीपासून सुरुवात केली तुम्ही आता? म्हणजे पहिली हीच अंडी आहे की पहिली ही अंडी आहे आमच्या दादरमध्ये, ही तुमची मानाची अंडी, इथून सुरुवात होते? आमच्या इथे आम्ही लावून झालोय. आता आम्ही दादरमध्ये पहिली अंडी, पहिले 8 तर आम्ही दादरलाच उतरवणार. आणि याच्यानंतर पुढचा प्रवास कसा? मी आमच्या नियोजनप्रमाणे आमचे अध्यक्ष माननीय विनोद गांधी आणि प्रशिक्षक आमचे गणेश आगरे यांनी या ठिकाणी आम्हाला चांगले असं नाही, याच्या पुढे पुढे जाणार. पुढे आम्ही आमच्या अंधेरी किंवा पार्ल्यामध्ये आम्ही तिकडे गोविंदाला जाणार, तिकडे पण आम्ही 8 थराची सलामी देणार आहोत आम्ही तिकडे. आणि आज आम्ही दादरला पण आता आम्ही 8 थराची सलामी इकडे देणार आहोत. हो, मला एक सांगा की या पुढे आता ठाणे विणे तर खूप फेमस आहे दहीहंडीसाठी, पुढे प्रवास कसा असेल? दादर ठाणे असं असेल? ठाणे दादरला खूप चांगला प्रवास असणार. आमच्या प्रशिक्षकांनी आम्हाला सांगितलंय तुम्ही या, तुम्हाला आम्ही तयार करणार. आम्ही यांच्यावर भरोसा ठेवला. आम्ही आमचं 18 वर्षाचं स्वप्न पूर्ण केलं. 8 तर आमच्या सराव मैदानात आम्ही उतरवलं आणि आम्ही पुढे पण यांच्यावरच भरोसा ठेवणार आणि नक्की 9चं स्वप्न पण पूर्ण करणार. बोल बाजीराव, अरे बोल बाजीराव.